शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना सुचावी. पंढरपुरात शेतकऱ्यांचे विठ्ठलाला साकडं. 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्यायकारक असणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचावी अशी मागणी करत विधिमंडळातील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, खासदार प्रणिती शिंदे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी हजारो शेतकऱ्यांसह पंढरपूर येथील पांडुरंगाला साकडे घातले. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 6 जुलै रोजी पंढरपूर येथे श्री विठ्ठलाची सहपत्नी शासकीय पूजा करणार आहेत. या पूजेच्या आधी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेला राज्यातील शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून संपूर्ण कर्जमुक्तीच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांवर अन्यायकारी ठरणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी सुचावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एकत्रित येत विठ्ठल मंदिरासमोरील नामदेव पायरीवर श्री विठ्ठलाच्या मूर्तीस अभिषेक घालून साकडं घालण्यात आलं. शक्तीपीठ रद्द करण्याची सुबुद्धी सुचली नाही तर या सरकारच्या विरोधात लढण्याची ताकद देण्याचं साकडं देखील यावेळी घालण्यात आलं. या उपक्रमात शेतकऱ्यांनी देखील मोठा सहभाग घेतला होता. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, दामोदर इंगोले, अजित पवार, किशोर ढगे, महेश खराडे, अनिल पवार, पोपट मोरे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.